तर राम राम मंडळी. तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ गर्ल्स बर्थडे स्पेशल व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. डेमो तुम्ही बघितलाच आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जरी तुम्हाला आजचा जे व्हिडिओ आहे ते आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रजिस्टर एडिटिंग शिकवत असते, आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. आणि राहिला विषय मटेरियलचा, तर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल यूज केलेलं आहे मित्रांनो, सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता, शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहेच, आपण तिथं जाऊन करून घ्या. तिथं आपण फ्रीमध्ये मटेरियल देत असतो. तर चला लगेच आपण आजचा जे व्हिडिओ आहे कसा एडिट करता ते समजून घेऊया. तर सर्वात आधी जे काही अलर्ट आहे ते इथून अशा प्रकारे ओपन करायचं आहे. अलर्ट ओपन केल्यानंतर जे काही बीट मार्क दिला असेल ते बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर आता बीट मार्क ओपन केल्यानंतर याच्या सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर TX एक दिसेल तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं. एडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे. हे तुमचा फाउंड असा लावू होऊ शकते कोणता पण. तर मी मटेरियलमध्ये फाउंड दिला असेल, ते फाउंड ॲड करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, तरी रेगा असतील बघू शकता कडेला, त्यावरती म्हणजे आपल्याला क्लिक करायचं आहे फाउंडवरती. आणि इथं बघू शकता व्ह्यू ऑल फाउंड यावरती क्लिक करायचं आहे खालती. त्यानंतर इथं 3 म्हणजे अशा रेगा आहेत, त्या रेगावरती क्लिक करायचं आहे. इथं इम्पोर्ट फाउंडवरती क्लिक करायचं आहे. इम्पोर्ट फाउंडवरती क्लिक केल्यानंतर आता जे की मटेरियलमध्ये आपण म्हणजे जे आता हे फाउंड दिलेलं आहे मी, तर आपलं मटेरियल तुमचं डाउनलोडमध्ये राहील. तर मी माझे म्हणजे याच्यात राहते, तर मी बनवलेले फाईल इथे याच्यात राहते. तर बड्डेच्या याच्यात मी बघू शकता एक फाउंड दिला असेल. हे फाउंडवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. आणि इथं इम्पोर्ट फाउंडचं म्हणजे टिक करून घ्यायचं आहे. टिक केल्यानंतर इथं आपली इम्पोर्ट केलेली फाउंड दिसून जाते. आणि आता ते फाउंड मी दिलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. तर आता एवढं काम तुम्ही इथं केल्यानंतर त्यानंतर काय करायचं, इथं बघू शकता पुढे ग्रुप येईल आपला, बरोबर. काय करायचं 4.7च्या बिटला ते तसे आल्यानंतर काय करायचं, जे काय त्याच्या पुढचा ग्रुप आहे त्यावरती ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. इथे जे काय तुमचे जे म्हणजे फोटोवर म्हणजे जे बड्डे आहे त्याचा फोटो तुम्ही ॲड करायचा आहे. त्यासाठी जे काय मी ॲड केले होते फोटो ते डिलीट मारायचं आहे. जे काय तुमचा फोटो असेल ते ॲड करून या लेअरच्या खालती येऊन मूव्ह राशीच्या याच्यात येऊन याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि याला काय करायचं, एक्स्ट्रा पार्ट याचा कट मारून घ्या. या वरची टी लेअर आहे त्याच्या पुढे जाऊन. तर अशा प्रकारे आता तुम्ही जे की बाकीचे ग्रुप आहे ते एडिट करून घ्या. तर आपण आधीचा जसा म्हणजे ग्रुप एडिट केलेला आहे त्याचप्रमाणे आपण जे काही त्याच्या पुढचा पण ग्रुप एडिट करून घ्यायचा आहे. त्याच्यामधला फोटो डिलीट मारायचा आहे. परत कॅशवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते फोटो ॲड करायचा आहे. मूव्ह राशीच्या याच्यात जाऊन याला पण आपण अशा प्रकारे शेट बरोबर करून घ्यायचं आहे. आणि जिथपर्यंत वरची लेअर आहे तिथपर्यंत आपण फोटोला वाढून घ्यायचं आहे. आता एवढं काम केल्यानंतर 8.9च्या बिटला यायचं आहे. इथून तुम्हाला 2-4 ग्रुप एकदेच दिसणार आहे. तर इथून काय करायचं, सगळे ग्रुपमध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. तर सर्वात आधी पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. जे काही खालचं म्हणजे फोटो आहे यातला डिलीट मारायचा आहे. परत क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. ज्या म्हणजे तुमचे जे फोटो असतील ते फोटो ॲड करायचं आहे. त्या फोटोला अशा प्रकारे या लेअरच्या खालती घेऊन येऊन याला अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्या जे काही एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते इथून मोरच्या लेअरच्या तिथून डिलीट मारून टाकायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही आता येथे जे की बाकीचे पण ग्रुप आहेत ते एडिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता आपला वरती फोटो ॲड झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण खालचा पण फोटोचा डिलीट मारून येतं पण आपण काय करायचं आहे, कोणता पण एक तुम्ही तुमचे जे काही फोटो असतील ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी जशा प्रकारे ॲड करत आहे तशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे याला पण ॲडजस्ट करून घेऊ. तर अशा प्रकारे आता आपले 2 पण फोटो ॲड झालेले आहेत. इथून जे काही तिसरा ग्रुप आहे त्याच्यात पण आपण एक फोटो तुम्हाला म्हणजे एका बीटचे सगळे फोटो मी तुम्हाला ॲड करून दाखवेल. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घेऊ शकता. एकदम सोपी स्टेप आहे मित्रांनो. लक्ष देऊन बघितला तर तुम्हाला सगळे जे की समजून जाणार आहे. आणि स्किप करत बघला तर तुम्हाला काहीसुद्धा समजणार नाही. तर त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं. जशा प्रकारे आपण आता इथले ग्रुप एडिट केले आहेत का, त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्या पुढचे पण ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही हे एडिट करून घ्या. हे एडिट करून जर दाखवायचं म्हणलं तर आपला व्हिडिओ खूप लांब होईल. तर हे तुम्हाला मी काही ग्रुप एडिट करून दाखवलेलेच आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला हे पुढचे पण ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत. आता एडिट केल्यानंतर आपल्याला बरोबर काय करायचं आहे, 5.14च्या बिटला यायचं आहे. परतच्या सीनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. इथून कोणता पण तुम्ही जे फोटो ॲड करणार आहात ते फोटो ॲड करायचा आहे. वरती 3 लाईनवर क्लिक करून फुल कॉन्स्टंट एरिया करायचं आहे.
तिथून काय करायचं, पुढच्या बिटला जायचं, एक्स्ट्रा पार्ट कट मारायचा आहे. तर अशा प्रकारे कट मारल्यानंतर इथं बघू शकता खाली एक ग्रुप आहे, तर याला सोडून द्यायचा आहे, म्हणजे एक बीट सोडून द्यायची आहे मध्ये, आणि डबल त्याच्या पुढे एक आधी आपलं इथं या बीटमध्ये काहीच राहिलेलं नाही. तर इथल्या डबल येऊन परत त्याच्यामध्ये क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे आणि इथून डबल दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. पुढच्या बीटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट मारायचा आहे. त्यानंतर इथं आपले ग्रुप आहे त्यातला सोडून द्यायचं आहे. डबल 9.19 बीटला यायचं आहे आणि जे काय इथून दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे, त्याची लाईनवर क्लिक करून फुल कामची एरिया करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट मारून घ्यायचा आहे. आणि एक आपल्याला शेवटीला पण एक फोटो ॲड करावा लागेल. तर शेवटीला पण आपण कोणता पण फोटो अशा प्रकारे ॲड करून घेऊ आणि एक्स्ट्रा पार्ट कट मारून घेऊ. तर बघू शकता आता अशा प्रकारे आपण मी केलेलं आहे, तशा प्रकारे तुम्ही पण हे करून घ्यायचं आहे. इथं ग्रुप आहे खालती, इथं फोटो ॲड करायचा नाही, तर काय खालती काहीच नाही, इथं एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. इथं ग्रुप आहे, इथं काहीच करायचं नाही आणि डबल इथं एक काहीच नाही, तर इथं एक आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एवढे स्टेप हे फॉलो केल्यानंतर तुमचं अर्ध काम झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, याच्यात आपल्याला शेकीपट अप्लाय करायचे आहे. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकीपट दिलं असेल ते शेकीपट ओपन करून घ्यायचं आहे. सर्वात आधी काय करायचं, का फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता काय करायचं आहे, आपण जिथे आपण असे म्हणजे फुल कामच्या एरियामध्ये जे फोटो ॲड केले होते तर त्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. तर इथे केलता आणि इथं पण एक केलता होता आपण हे फोटो ॲड एक, आणि इथे केलता आणि एक शेवटीला एक करून टाकला होता. तर आपण अशा प्रकारे जितके पण आपले वरचे फोटो होते तर त्या सर्व फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घेऊ होता. तर आता एवढ्या प्रकारे अशा प्रकारे तुम्ही एवढं काम केल्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे, डबल एकदा शेकीपटला ओपन करून घ्यायचं आहे. त्या फोटोच्या वरती मी एक लेअर दिली असेल त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि या डब्याच्या ऑप्शनवरती जशी क्लिक करायचं आहे, इथून काय करायचं, कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे आता आपल्याला, आणि डबल एकदा ओकेवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि इथून काय करायचं, पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. तर आता पेस्ट लेअरवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता किती फरक आलेला आहे. अशा प्रकारे व्हिडिओ असा दिसत आहे आणि आपण हे ॲड केल्यानंतर किती भारी एकदम आयफोन लुक आलेला आहे. तर अशा प्रकारे आता हे ॲड केल्यानंतर आता जे आपण ॲड केलेली लेअर आहे त्या लेअरला काय करायचं, शेवटला येऊन शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आत्ताचे की व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ती मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटत आहे का त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉपची एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.